संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबार यांचा हा अभंग आहे. अभंग 4 चरणांचा आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल श्री संत मोतीराम महाराज, श्री संत माधव मामा महाराज, श्री संत भगवान बाबा, मारुतराव महाराज आदी करून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे कोळवाडी या आपल्या नगरीमध्ये, कोळवाडी या आपल्या गावी या वर्षीचा हा सप्ताह शताब्दी महोत्सवाच्या रूपाने भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये संपन्न होतो आहे. सप्ताहाच्या आरंभाला 100 वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत. एका दृष्टीने हा शतक महोत्सव आहे, एका दृष्टीने हे फार मोठं उत्सवाचं स्वरूप आहे. कोळवाडी येथील भाविक अत्यंत श्रद्धावान आहेत. गावकरी मंडळ कोळवाडी परमार्थ प्रेमी, भक्तिनिष्ठ आणि साधू संतांवर श्रद्धा असणारे हे गाव आहे. 100 वर्ष अव्याहतपणे सप्ताह चालवणं एका दृष्टीने पाहता वारकरी संप्रदायासाठी सुद्धा भूषणावह आहे. त्याच्यामुळे कोळवाडीकरांनी 100 वर्ष हा सप्ताह चालवणं हे कोळवाडी गावासाठी तर भूषण आहेच, पण संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी हे भूषण आहे. आणि हा शतक महोत्सव, शताब्दी महोत्सव इथं संपन्न होतोय. या महोत्सवामध्ये, या सप्ताहामध्ये तरुण युवक मंडळीचं फार मोठं सहकार्य आहे. सैनिक असतील, वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारी मंडळी, देशभक्त, राष्ट्रभक्त सगळ्यांनी मिळून या सप्ताहाला भव्य दिव्य असं जे सहकार्य करत आहेत आणि हा भव्य सोहळा इथे संपन्न होतोय हे पाहून असं वाटतंय की आज कोळवाडी राहिली नाही, पंढरपूर आणि आळंदी इथं अवतरले. कोळवाडी नगरीमध्ये हा शताब्दी महोत्सव संपन्न होणं आणि तो आपल्या डोळ्याने पाहता येणं हे आपलं भाग्य आहे. ज्यांनी सप्ताह सुरू केला ती मंडळी कदाचित आज नसतील. 100व्या वर्षी कोण राहतं, परंतु त्यांची मुलं, त्यांची नातू, त्यांची पणतू यांना मात्र हा सप्ताहाचा सोहळा अनुभवता येतो. परंपरेला हे महत्व आहे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. परंपरेला खूप अनन्य साधारण असं महत्व आहे. या परंपरा चालणं गरजेचं आहे. वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कवना. देवाकडे सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. एका अर्थानं कोळवाडीकरांच्या वाडवडिलांची ही मिरासी आहे, ही परंपरा आहे. ज्या संतांनी हे मार्गदर्शन केलं ते संतही महान आहेत, श्रेष्ठ आहेत. त्यांची प्रेरणा 100 वर्ष चालते. ज्ञानोबरांची प्रेरणा 750 वर्ष झालं सुरूच आहे. आणि ही संतांची प्रेरणा आणि असं हे संतांचं कार्य नुसतं 750 वर्ष आणि 100 वर्ष नव्हे तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालतच राहणार आहे. म्हणून कोळवाडीचा हा सप्ताह शतक महोत्सव आपल्या डोळ्यासमोर होतोय. पण या सप्ताहाला एवढ्या शुभेच्छा आपण देऊ शकतो की हा शतक महोत्सव 150 वर्षही पूर्ण व्हावे आणि दुसरा शतक महोत्सव 200वाही पूर्ण व्हावा
आणि हा अखंड हरिनाम सप्ताह हे कोळवाडी गाव आहे आणि चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालतच राहावा अशा शुभेच्छा या सप्ताहाच्या निमित्तानं गावकरी मंडळींना द्याव्यात. खूप सुंदर असे उपक्रम आपण करत आहात. मी ऐकलं की मगाशी शल्यचिकित्सक डॉक्टर विठ्ठल लहाणे यांची काहीतरी मार्गदर्शनपर व्याख्यान वगैरे झालं. तोही स्तुत्य उपक्रम आहे, कारण सामाजिक मार्गदर्शन करणाऱ्याचीही गरज आहे, पण परमार्थिक मार्गदर्शनाशिवाय पूर्णता नाही. अध्यात्माशिवाय सामाजिक कार्यालाही पूर्णता नसते. चांगली गोष्ट आहे. गावकरी मंडळ जे जे उपक्रम राबवत आहेत ते सगळेच उपक्रम स्तुत्य आहेत आणि फार सुंदर असं हे नियोजन आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य वारकरी संप्रदाय भूषण माझे परम सुहृदय हरिभक्तीपरायण पंडित महाराज यांनी अत्यंत धडाडीने हे कार्य हाती घेऊन अखंड 7 दिवस उभेच असतात. त्यांचंही कार्य अगदी स्तुत्य प्रशंसनीय आहे. गावकरी मंडळीचं सहकार्य, रोज होणाऱ्या पंगती, अन्नदान, सगळे पंगत करणारी मंडळी सुद्धा अत्यंत स्तुत्य आणि प्रशंसनीय आहेत. गावातले सगळे गावकरी भजनी मंडळ सुद्धा अत्यंत प्रशंसनीय आहेत. बाल भजनी मंडळ आहेत, अतिशय सुंदर असं भजन करतात. आता हे छोट्या महाराजांची पावलं बघण्यासारखी आहेत. पावलं म्हणजे भजनात खेळायची पावलं. बरं, पुढची पावलं चांगलीच निघतील, त्याची काही चिंता नाही. सगळीच भजनी बाळ भजनी मंडळ सुंदर आहे. तसंच गावकरी भजनी मंडळ छान आहेत. इकडची गायनाचार्य मंडळी मला वाटतं आळंदीकर दिसतात, गावातलेच आहेत, पण छान सुंदर असे गायक मंडळी आहेत. असे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, त्यांचंही विशेष प्रशंसा आहे. सगळीच मंडळी अगदी विनेकरी असतील. चोपदार कुठे गेले? अच्छा, चोपदारही खूप छान आहेत. आणि सगळे श्रोते मंडळी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, साधक, भाविक भक्त, अबाल वृद्ध, माता माऊली महिला मंडळ, तरुण युवक मंडळ, या सप्ताहाला सहकार्य करणारे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे, दुरून वावा चांगलं करतायत असं म्हणणारे आणि काही न अडचण आणणारे, ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होतोय. या सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही कितवा दिवस? 4थ्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा दासाकडे क्रमप्राप्त आहे. असं भाषण वाजा मला 2 तासही बोलता येईल, पण मी ते पुरे करतो, कारण माझा तो विषय नाही. बोलायला बोलता येतं काय, माझा कसा आहे, आपल्याला बोलायचं म्हटलं असंही बोलता येईल. 2 तास तुम्हाला असंच खुश ठेवू शकतो, पण अध्यात्माचा काहीतरी विषय, चिंतनाचा काहीतरी विषय साधू संतांचा व्हावा, या दृष्टीनं हा परिहार इथंच थांबवतो आणि कीर्तन सेवेला आरंभ करू. विठ्ठल विठ्ठल. महोत्सव असल्यासारखे वाटलं पाहिजे की नाही, म्हणून थोडासा हा प्रयत्न आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आणि तुकोबरा विशेष योगायोग. अजून थोडं भाषण मला बोलतोच 1 मिनिट, म्हणजे पुन्हा आणत नाही हा विषय. आज योगायोग फार सुंदर एकादशीचा आहे बरं का. आता यावरी एकादशी कथा ही 2 रशी, गीतेतला 11वा अध्याय आणि विशेष करून एकादशीचं व्रत आहे. आणि अजून थोडासा विषय मांडायचा म्हणजे महाप्रभू वल्लभाचार्यांच्या जयंती आहे. आज वृंदावन मध्ये खूप मोठा उत्सव असतो, मोठ्या मोठ्या पंक्ती असतात.
तुम्ही म्हणाल एकादशीच्या पंक्ती कशा? फराळाच्या हो. त्याच्यात काय, पंक्ती खूप मोठ्या असतात. वल्लभ संप्रदायामध्ये वल्लभ कुळ ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये श्री विठ्ठलनाथजी एक महान संत झाले. अष्टछाप जे कवी आहेत, अगदी संत सुरदास महाराज जे गायनाचे खूप मोठे सुंदर अशी भजनं ज्यांनी कृष्णावरती हिंदी भाषेत वृंदावनात राहून रचलेली आहेत. आपण बिल्वमंगलचा सगळा प्रसंग आठवून घेऊ. किंवा पंडित हरिदासजी जे तानसेनाचे गुरु होते बरं का. तानसेन माहितीये का? बादशहाच्या दरबारामध्ये जे नवरत्न होते त्याच्यात एक गायन करणारं रत्न म्हणजे तानसेन. आपण तानसेन होऊ शकत नाही, ते होणं फार अवघड आहे. आमच्या सारख्याने आपलं कानसेन झालेलं बरं. कानाने ऐकता आलं, ते ऐकून जरी संगीत कळालं तरी मोठी गोष्ट आहे बरं. त्यांचे गुरु होते पंडित हरिदासजी. ही सगळीच मंडळी वल्लभ संप्रदायातली. जसं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायापेक्षा श्रेष्ठ दुसरा संप्रदाय नाही, तसं उत्तर हिंदुस्थानात वैष्णव संप्रदायामध्ये तीनच संप्रदाय मुख्य प्रसिद्धीला आलेले. एक आहे गौडीय वैष्णव संप्रदाय, दुसरा आहे रामानंदी वैष्णव संप्रदाय, पण तो त्यागी लोकांचा आहे, त्याच्यात संन्यासी वगैरे जास्त असतात. आणि सगळ्या स्तरातल्या अगदी गृहस्थी समाजाला सुद्धा ज्यांनी सामावून घेतलं तो वल्लभ संप्रदाय आहे. निंबार्क संप्रदाय आहे पण थोडासा कमी प्रमाणात आहे, पण निंबार्कांचं उगमस्थान महाराष्ट्रात आहे, पैठणच्या जवळ. आणि वारकरी संप्रदायाशी बरेचसे तत्व जुळतात वल्लभ संप्रदायाचे. म्हणून महाप्रभू वल्लभाचार्यांनाही आपण या निमित्तानं वंदन करूया. एकादशीचा पवित्र हरिदिनीचा दिवस आहे आणि आपल्या सेवेला आरंभ आहे. विठ्ठल भाविक मायबापू, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबारायांनी काही त्याग करण्याविषयी फार महत्वाची भूमिका सांगितली. त्याग म्हणजे काय? सोडणं. त्याग शब्दाचा सरळ साधा अर्थ काय? सोडून देणं, टाकून देणं. बघा तुम्ही, एखाद्या माणसाला एखादं व्यसन आहे, त्या व्यसनाची वस्तू तो नेहमी सोबत बाळगतो, पण ती वस्तू एका दिवशी त्याने टाकून दिली. त्याचं नाव त्या व्यसनाचं काय केलं? त्याग केलं. मग ते व्यसन पुन्हा करायचं का? पुन्हा करायचं का? नाही. एकदा सोडून दिलं की पुन्हा त्याच्याकडे जायचं नाही, त्याचं नाव त्याग आहे. सोडणं म्हणजे थोड्या वेळासाठी सोडणं नाही बरं, कायमचं सोडणं, त्याचं नाव काय? त्याग. व्यवहारामध्ये थोड्या वेळासाठी सोडण्याला आपण ब्रेक असं म्हणू. थोड्या वेळासाठी जे सोडणं आहे त्याला आपण अल्पकालीन वियोग असं म्हणू. त्याग म्हणता येत नाही. एखाद्या माणसानं थोड्या वेळापुरती टोपी डोक्याची काढून ठेवली, हा त्याग आहे का वियोग आहे? वियोग आहे, त्याग नाही. कारण पुन्हा ती टोपी तो डोक्यावर घालणार आहे. हा, ज्या दिवशी त्याने ठरवलं की आता मला टोपी घालायचीच नाही स्वतःच्या डोक्यावर, बरं, त्या दिवशी त्याला त्याग असं म्हणता येतं बरं का. त्यागाचा मूळ स्थायी भाव काय आहे तर त्याचं नाव आहे वैराग्य. त्याग कशाच्या आधारावर केला जातो? त्याचं नाव आहे वैराग्याच्या. आता हे वैराग्य काय आहे वगैरे हा विषय पुढे आपण घेऊ चिंतना. पण त्याग करायचा असेल तर तो कशाचा करावा आणि तो कसा करावा या 2 गोष्टीचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरा देतात.
त्याग तरी ऐसा कर अहंकारा दवडावे. त्याग असा करा. कशाचा आणि कसा हे एकाच पुढच्या अर्ध्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात. कशाचा करावा? अहंकाराचा. कसा करावा? दवडावा, पळवूनच लावा. पळवा त्याला, ठेवूच नका. हळूच घालून देऊ नका, गोडीने पाठवू नका, परत यायची शक्यता आहे. पळवूनच लावा. दवडावे, दवडणे शब्दाचा अर्थ आहे पळणे. जरा हिंदीचा एक तत्सम शब्द आहे बरं का, दौड़ना. दौड़ना मतलब भागना. दौड़ने का मतलब धीरे धीरे चलना नहीं होता. आता कुणी जर असं चलत असेल, ह्याचं नाव दौड़ने, ह्याचं नाव चालणे. खर तर चालणे नाही, कासवगतीने चालणे. दवडणे म्हणजे पळवूनच लावा त्याला, ठेवूच नका. दवडावे, असा पळवून लावा. पळायला पाहिजे. कधी पळतो माणूस? दोन गोष्टी असल्या, एक तर भीती वाटली की पळत, किंवा काहीतरी काळजी वाटली की पळत. त्याच्याशिवाय उगाच कोणी पळत नाही. आता सकाळी व्यायामासाठी पळणं ते वेगळं आहे, पण एरवी पळण्याची जी क्रिया सामान्य जीवनामध्ये घडते ती कधी? दूध तापायला ठेवलंय आणि एखादी गृहिणी दुसरं काहीतरी भाजी वगैरे कापत बसली, तिच्या लक्षातच राहिलं नाही, खूपच वेळ झालाय आणि जरा चुर्र आवाज आला चुलीकडनं. याचा अर्थ दूध काय झालं? ओतू चाललंय. म्हणल्याबरोबर चाकू टाकून ती गृहिणी काय करते? अशी हळूहळू चालते का? पळावं लागतं तिथं, नाही तर ते गेलं मग लगेच जात ते. असा विषय आहे. जिथं काळजी वाटते तिथं पळतो माणूस, जिथं भीती असते तिथं पळतो. तसं अहंकाराला पळवून लावा, दौडवा. त्या अहंकाराला भीती वाटली पाहिजे आता परत यायची, तो आलाच नाही पाहिजे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. आणि चिंता याची वाटली पाहिजे की मला जर भगवत प्राप्ती करायची असेल तर याला इथं जवळ ठेवून चालणार नाही, या अहंकाराला चालणार नाही. म्हणून त्या काळजीपोटी, त्या चिंतेपोटी याला पळवा आणि कायमचा पळवा, परत येऊ देऊ नका. या दृष्टीनं त्याग करा. कशाचा करा? अहंकाराचा करा. या अहंकाराला सोडण्यातच सगळी सार्थकता आहे. ज्ञानोबराय सांगतात, हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात, विचारपूर्वक विवेकपूर्वक सोडायचं काय असेल, सांडायचं काय असेल तर अहंकार सांडा म्हणजे त्यागा. आणि मग तुम्ही ज्या स्वरूपात आहात स्वस्वरूपामध्ये प्रतिष्ठित व्हाल. जी तुमची अज्ञानाची आवरण स्थिती आहे ती निघून जाईल, अविद्या परिच्छिन्नता निघून जाईल, अविद्येची निवृत्ती होऊन स्वस्वरूपाच्या प्राप्तीला तुम्ही स्थित आहात. तिथेच याल, ब्रह्म साक्षात्कार होईल, पूर्णत्व प्राप्त होईल. पण त्याच्याकरता करावं काय लागेल तर हा विचारुनी अहंकारू सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे. ज्याचा अहंकार गेला ना त्याला वेगळं काही साधन करायची गरज नाही. अहंकार गेला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याच्या अहंतेचा लोप झाला बरं का, ज्याचा अहंकार गेला तो प्रत्यक्ष देवाचं स्वरूप झाला असं तुकोबारांचं म्हणणं आहे.
कशा करता एवढं महत्व दिलं अहंकार जाण्याला? त्याचं एक कारण आहे. हा अहंकार आहे ना, साधारण माणसाला पकडतो असं नाही, मोठ्या मोठ्यांना पकडतो, ज्ञानी लोकांनाही पकडतो. अज्ञानाला तेवढं लक्ष देत नाही, पण ज्ञानी म्हणून जे मिरवणार आहेत त्यांना मात्र नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाची पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवे. अहंकाराची गोष्टच अशी आहे की सज्ञान व्यक्तीला शक्यतो धरायला मागोमागे येत नाही, पण अज्ञानाच्या मात्र कंठाला धरून झोंबल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव अहंकार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणतात जाऊ दे बाबा, आपल्याला काही कळत नाही. पण ज्याला थोडंफार कळतंय ना, ते काय म्हणते माहिती का, माझ्या एवढं कुणाला कळतंय असं म्हण ना, माझ्या इतकं एवढंच कुणाला कळत असेल. फार कठीण विषय आहे बरं का. अहंता हा विषय असा आहे, इतका भ्रम पैदा करतो अहंकार, इतकी भ्रांती निर्माण करतो अहंकार की पतनाच्या गर्तेत नेऊन टाकल्याशिवाय राहत नाही. अभंगाचा पहिला शब्द त्याग आहे. एकादशी त्यागा करताच आहे. एकादशीचा दिवस त्यागा करताच आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं? उपवास, म्हणजे अन्न खायचं नाही. खरं तर निर्जला एकादशी करायला पाहिजे बरं का. पाणी सुद्धा प्यायचं नाही का? नाही म्हणून वाटत नाही माणसाला. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण न पाणी पिता महाराज कशी एकादशी होईल? खरा नियम निर्जलाचा आहे. 24 एकादशी पैकी एका एकादशीचं नाव आहे निर्जला. त्या दिवशीपासून सुरू करा. पाणी सुद्धा प्यायचं नाही. महाराज चक्कर येईल, काही खरं राहायचं नाही. मग कसं करावं? सांगितलं सजला करा. काय करा? सजला. सजला म्हणजे पाणीच प्या, फक्त दुसरं काही घेऊ नका. मग चालेल का? कुणी तर हो म्हणा. महाराज नुसत्या पाण्यावर कसं होईल? त्यांना सांगितलं मग पयाहारी व्हा, म्हणजे फक्त दुधावर करा. फक्त एकदा दूध प्या दिवसात. चालेल का? महाराज दुधात अर्ध पाणीच घालायला तो कसं करावं? मग त्याला शास्त्राने पर्याय दिलेला आहे. फल आहार करा. काय करा? फराळ नाही बर का, फल आहार. फल म्हणजे फळ. किती खावे त्याचा नियम आहे. एकादशीला फळ किती खावे? एक फळ खावं किंवा 3. एकम वा त्रीन फलान भक्षयेत. किती? 1 किंवा 3. आता कसं ठरवायचं? छोटे छोटे असतील तर 3 खा, आणि मोठं फळ असेल तर 1च खा. म्हणजे कसं? द्राक्ष असले तर 3 खा, आणि सफरचंद असला तर 1च खा. आता जमलं काय? नाही तर 3 खा म्हणलं की माणसं मस्त पैकी ते काशी भोपळे 3 मोठं मोठं असं नाही. एकम वा त्रीन फलान भक्षयेत. पद्मपुराणात सांगितलं बरं का एकादशी कशी करायची. महाराज एवढ्याने काय होतंय? मग सांगितलं यथासाध्यम फलम गृहीत्वा. जर तुम्हाला 1 अन 3 फळावर भागत नसेल तर जेवढे खायचे तेवढे फक्त फळच खा. चालेल का? हे पटलं का? नका करू. पटलं का सांगा फक्त. पटलं? आता तरी महाराज दम निघत नसेल तर मग आहेच आपलं बघायची काय असतं ते. परत ते साबुदाणा आहे, ते रताळे आहे, गाजर. काय काय गाजर खातात. गाजर खातात का एकादशी? एक जणांनी खाल्लं. मी म्हटलं चालतं का? म्हटलं आता चालतं का नाही माहित नाही, पण खाल्लं बुवा. काय? आणि फराळ किती वेळा करावी याचं तरी भान ठेवावं. कमी एक मराठीत साध्या खेड्यातली म्हण सांगू का? एकादशी कशासारखं तरी चरा, पण एकादशी चला बाबा ठीक आहे, न करण्यापेक्षा करा. आता काय
नाही तर दशमी दिवशी संध्याकाळी चालू असतं, उद्या एकादश आहे घ्या थोडं, उद्या एकादश आहे घ्या थोडं, पुन्हा द्वादशीला सकाळी सुरू असतं, काल एकादश होती घ्या आणखी. म्हणजे काय लेवल लावायची का मागचं पुढचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकादशीच्या दिवशी खोटं बोलू नये, एकादशीच्या दिवशी चोरी करू नये, एकादशीच्या दिवशी स्त्रीसंग करू नये, एकादशीच्या दिवशी पलंगावर झोपू नये, एकादशीच्या दिवशी साबण लावून आंघोळ करू नये, एकादशीच्या दिवशी उटणं लावू नये, एकादशीच्या दिवशी सुगंधित द्रव्याचा अत्तर वगैरेचा वापर करू नये, एकादशीच्या दिवशी शरीराची साजसज्जा करू नये, एकादशीच्या दिवशी केस धुणं विंचरणं करू नये, एकादशीच्या दिवशी आपल्या घरातला कचरा बाहेर काढण्याचं काम करू नये, एकादशीच्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर स्नान केलं पाहिजे, सूर्योदयानंतर स्नान करू नये, एकादशीच्या दिवशी पहाटे उठावं, एकादशीच्या रात्री झोपू नये, एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची वाईट संगती करू नये, कोणतंही व्यसन करू नये, एकादशीच्या दिवशी कसल्याही प्रकारे आळस प्रमाद करून दिवसा झोपू नये, एकादशीच्या दिवशी कितीही रोगाची अवस्था असली तरी उपवास करणं बंद करू नये, आणि एकादशीच्या दिवशी हरिनाम घेतल्याशिवाय राहू नये. या 14 गोष्टीचा त्याग करायला स्कंद पुराणात सांगितलेले आहे. विठ्ठल विठ्ठल. लक्षात राहिलं ना सगळे? हो म्हणा. 14 गोष्टी त्यागायच्या. बरं, त्यागाचा दिवस एकादशी आणि देवाचा आवडता दिवस हरिदेणी म्हणून एकादशीला फार महत्व आहे. सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत एकादशी, करेण उपवासी, गायेन हरणीशी मुखीना. एकादशी सारखं व्रत नाही. नीट ऐका. ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताची महिमा, ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमान. हे एकादशी व्रताचं फार मोठं महात्म्य आहे.
त्याच्यातही त्यागच सांगितलेला आहे. पण त्याग हा जरा स्थूल भाग झाला. त्यागाचं सूक्ष्म रूप आहे विरक्ती, वैराग्य. वैराग्य हे आत आहे, त्याग बाहेर आहे. त्याग बाहेरूनही दिसतो, पण विरक्ती आणि वैराग्य मात्र अंतर्निहित असतं अंतःकरणामध्ये. कसं असतं, बाहेरून त्याग केला म्हणजेच त्याग असतो असं नाही. त्यागाची वृत्ती अंतःकरणात आहे आणि मोहाचा भावही अंतःकरणात आहे. मोह असला की तो बाहेरून आतून पार करायला वेळ लागतो. एकदा राजा जनकाच्या दरबारामध्ये एक संन्यासी आला. महाराज जनक, विदेहराज, मिथिलेचे राजे, आला आणि बोलायला लागला, महाराज, जनक राजे, तुम्ही एवढे ज्ञानी आहात, विदेही आहात, तुम्ही असे कसे संसारात गुंतलात? हे राज्य, राज्यकारभार, ही धनसंपत्ती, हे ऐश्वर्य, हे महल, हे राणी, हे दासी, हे फलान, हे अंक, हे ढंक, हे कशासाठी करता? व्हा माझ्यासारखे संन्यासी, सोडा सरळ. जनक राजे काय म्हटले, महाराज, आजच्या दिवस आलात तसं मुक्कामी राहा, माझ्याकडे मुक्कामी राहा, आजच्या दिवस राहा. म्हणाले ठीक आहे, राहतो. तो संन्यासी रात्री जेवण केलं जनकासोबत, तिथंच राहिला मुक्कामी. सकाळ झाली, पहाट झाली, दोघेही जागे झाले. राजेही उठले, महाराजही उठले, जनक राजे उठले, संन्यासी उठला. तर संन्याशाने विचारलं, महाराज काय करायचं? म्हणजे काय नाही, आंघोळ करू चालले. सकाळी सकाळी काय, प्रातरान्निकामध्ये काय असतं? पहिलं काम शौचालय झालं आणि मग स्नान करता हे दोघ जण. असा महल नदीच्या काठावरच आहे जनकाचा, आताही बर का जनकपूरला अशी नदी वाहते, नदीच्या काठावरच महल आहे. पायऱ्याच आहेत नदीत जायला, घाटच बांधलेला, चिटकूनच. गेले स्नानाला, आंघोळ करायला गेले जनक राजे आणि तो संन्यासी. पाण्यात उतरले, कमरे इतक्या, आंघोळ करायला लागले. आता जनक राजा होता, त्याने आपल्या योग बलानं, योग सामर्थ्यानं स्वतःच्या महलाला आग लावली. इथं उभ्या उभ्याच आग लावली. आता महल जळायला लागला. त्या संन्यासीची नजर गेली. म्हणतो, महाराज महाराज महाराज, तुमचा महल जळतोय, पळा पळा पळा, लवकर पळा, महल जळतोय. जनक राजे म्हणले, त्याच्यात काय, सोबत काय घेऊन आलो होतो, सोबत काय घेऊन जाणार आहे, जळालं तर जळू द्या, महल जळतच असतात, एवढं काय त्याच्यात. पण हे ऐकायला तो संन्यासी तिथं थांबला नाही, कारण त्याची लंगोटी महलाच्या भिंतीजवळ होती. तो तिकडं पळाला होता लंगोटी उचलायला. दृष्टांत कळला का बघा? महल नाही तो लंगोट सही, पण मोह अडकवतो माणसाला. काय वाटतं, संन्यासाला संसार नाही का? काठी ताटी वाटी नरोटी लंगोटी संसारच आहे तो. विठ्ठला विठ्ठला. त्यागाचा अर्थ वस्तूचा त्याग नाही. वैराग्याच्या दोन व्याख्या योगशास्त्रामध्ये आपल्याला सापडतात. महर्षी वर्णन करतायत. पहिली व्याख्या आहे, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम. पाहिलेले आणि ऐकलेले जे विषय भोग आहेत त्याच्याबद्दल तृष्णा नसणं म्हणजे वैराग्य. दृष्ट हा म्हणजे पाहिलेले, अनुश्रविक म्हणजे ऐकलेले जे काही विषय विकार आहेत त्याच्याबद्दल तृष्णा नसणं, इच्छा नसणं म्हणजे वशिकार संज्ञेत वैराग्य आहे. पण त्याच्या पुढचा एक वैराग्याचा टप्पा, त्याचं सूत्र आहे, तत्परम पुरुषख्यातेर गुणवैतृष्ण्यम. सगळ्या प्रकारच्या गुणांच्या वृत्तीच्या पलीकडे जाणं म्हणजे वैराग्य. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण या तिन्ही गुणाच्या गुणातीत होऊन वृत्तीचा विलय जिथे होतो त्याचं नाव वैराग्य आहे. किंवा जरा वेदांतामध्ये आणखी 3 प्रकारचं वैराग्य सांगितलं. एक अपर वैराग्य, दुसरं पर वैराग्य आणि तिसरं परम वैराग्य. अपर वैराग्य म्हणजे वस्तूचा त्याग, पर वैराग्य म्हणजे वस्तूच्या महत्व बुद्धीचा त्याग आणि परम वैराग्य म्हणजे वस्तूच्या मिथ्यात्वाचा निश्चय. विठ्ठल विठ्ठल. विषय भोग सोडले पण त्याचं महत्व अजून असेल अंतःकरणात, तर पर
वैराग्य झालं नाही, फक्त अपर वैराग्य झालं. परंतु जेव्हा तो विषय भोग मिथ्याच आहे असा दृढ निश्चय अंतःकरणात झाला, त्यावेळेस परम वैराग्याची प्राप्ती आहे. अर्थात आभासित होणाऱ्या विश्वाच्या मिथ्या आभासाला मिथ्या जाणून सत्य असलेल्या ब्रह्मतत्वाला जाणणं हे परम वैराग्याचं सिद्ध स्वरूप लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. वैराग्य शब्दामध्ये वि उपसर्ग आहे, त्याचं अनेक वचन वय आहे. सगळ्या विषयाच्या प्रती जे उपसर्ग असतात ते धातूच्या आधी लागतात. 21 उपसर्गाचा जिथे विचार संस्कृत व्याकरणात केलेला आहे. आ अन अस निर्निस दुर्दस प्रा सम वि हे सगळे उपसर्ग आहेत. प्रादय म्हणून पाणिनी तिथे निर्देश करतात. त्याच्यापैकी वि उपसर्ग आहे. विचा विराग शब्द होतो आणि त्याचं अनेक वचन वैराग्य असं होतं. विठ्ठल विठ्ठल. राग नसणं, राग कशाला म्हणतात? सुखाच्या प्रतीची आसक्ती म्हणजे राग. रागद्वेषाची व्याख्या आलेली आहे योगदर्शन शास्त्रात. सुखानुशायी राग, दुःखानुशायी द्वेष. सुख असंच टिकावं ही जी वृत्ती आहे त्याचं नाव राग आहे, आणि दुःख जराही राहू नये त्याच्यासाठी जी वृत्ती आहे त्याचं नाव द्वेष आहे. विठ्ठल विठ्ठल. वैराग्य जे त्या अंतःकरणात येणं, त्याग करणं सोपी गोष्ट नाही. आणि त्यातले त्यात सगळ्यात मोठा त्याग अहंकाराचा आहे. आणि सगळ्यात वाईट परिस्थिती त्यागाच्या अहंकाराची. माझा शब्द नीट ऐका. त्यागाचा अहंकार सगळ्यात वाईट आणि अहंकाराचा त्याग सगळ्यात चांगला. विठ्ठल विठ्ठल. काही जणाला त्यागाचाच अहंकार आहे. हो, मी पायात चप्पल घालत नाही, मी पैशाला हात लावत नाही, मी आमक करत नाही, मी तमक करत नाही, मला बायको नाही, मला लेकरं नाही, मला घर नाही, मी पायात चप्पल घालत नाही, मी केस कापत नाही. अरे काय करता? अस्वलाने कधी केस कापले का? काही अनाथ लोकांना घरच नसतं, मग ते काय त्यागी आहे का? बऱ्याच जणांचे आता लग्नच होईना झालेत, म्हणून ते काय ब्रह्मचारी संन्यासी आहेत का? विठ्ठल विठ्ठल. या तरुण पिढीची ज्वलंत समस्या आहे लग्न न होणं. मुली मिळतच नाहीत, होतच नाहीत लग्न, तर काय करावं? म्हणून काय त्यांना त्यागी म्हणायचं का? असं काही नसतं. त्याग हा अंतःकरणातला भाग आहे. हा त्याग मी केला असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत त्याचं नाव त्यागच नाही. मी त्याग केला, त्याग झालाच नाही. मीचाच त्याग खरा त्याग आहे. हो, विठ्ठल विठ्ठल. व्यास महर्षींना शूळजा नावाची पत्नी आणि त्यांच्या पोटी शुकाचार्यांनी जन्म घेतला. 12 वर्ष आईच्या पोटातच राहिले, बाहेर आलेच नाही. त्याचं भारूड सगळ्याला पाठ आहे. ब्राह्मणाचा पोर एक खेळासी भ्याला, तो 12 वर्षे लपाल रे, कापत कापत बाहेर आला, तो नग्नाची पळवणी गेला रे. ते 12 वर्ष जन्माला आले नाहीत. भगवान विष्णूने प्रार्थना केली की तुम्ही जन्माला या. तेव्हा शुकाचार्य जन्माला आले. महादेवाचा अवतार आहे. शुकाचार्य म्हणजे कोण? महादेवच के. आणि जन्माला आल्याबरोबर पळायला लागले. व्यास महर्षींच्या लक्षात आलं माझं लेकरू पळतंय. त्यांच्या मागे शुकाचार्य पळतात. अरे शुका थांब, अरे शुका थांब म्हणून हाक मारतात. भागवतामध्ये तो सुंदर श्लोक आहे. यम प्रवरजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदो स्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मे. शुका थांब म्हणून हाका मारतात. शुकाचार्य ओ देत नाहीत. झाडांनी ओ द्यावा. पिताजी हो पिताजी, पिताजी ओ पिताजी. झाडांनी ओ म्हणावं. शुकाचार्य मागे वळून ओ म्हणत नाही. रस्त्याने चालले. जाताना काय झालं? एक तळ होतं. तळ्यामध्ये काही अप्सरा स्नान करत होत्या. शुकाचार्य तिथून गेले, पण अप्सरा काही लाजल्या नाहीत. पाठीमागून व्यास महर्षी आल्याबरोबर त्यांनी सगळे कपडे वगैरे अंगावर घेतले, लाजून बाजूला झाल्या. व्यासांनी विचारलं, म्हणाले माझा तरुण मुलगा इथून पळत गेला, तुम्ही त्याला लाजला नाहीत. मी 60, 70, 80 वर्षाचा म्हातारा, मला बघून का लाजला? त्या अप्सराने सांगितलं तुमच्या बुद्धीमध्ये आणखी भेद आहे की ही स्त्री आणि हा पुरुष, पण जो मुलगा तुमचा इथून गेला त्याच्या बुद्धीमध्ये हा पुरुष ही स्त्री भेदच नाही, म्हणून आम्हाला लाजण्याचं काही कारण नाही.
शुकाचार्य पळायला लागलेत, व्यास महर्षी मागे धावतात. व्यासाने विचार केला पोराच्या मागे कुठवर पळावं, म्हणून शेवटी व्यासांनी शुकाला सांगितलं, बाबा तुला जायचंय तर जा, पळायचंय तर पळ, मी आता तुझ्या मागे येत नाही, पण तुला जायचं असेल तर जाता जाता एकदा महाराज जनकांची भेट घेऊन जा बाबा, असं सांगितलं. शुकाचार्याने बाकी काही ऐकलं नाही, पण जनकाची भेट घे पिताजीची आज्ञा ऐकली आणि शुकाचार्य जनकाला भेटायला निघाले. शुकाचार्याने ऐकलं होतं की तिघाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, सद्गुरूला भेटायला जाताना, संताला, राजाला भेटायला जाताना आणि देवाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. काय घेऊन जावं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती परतमश्नामि भक्त्या प्रयतात्मनः. फळ फूल पान काही नसलं तर पाणी तरी, फळ एका वडे तैसे भलतयाचे हो, काहीतरी न्यावं. आता काय न्यावं बाबा, राजा जनक राजा आहेत, महाराज आहेत, काय न्यावं? शुकाचार्य विचार करतात. वाटेने जाताना त्यांनी बघितलं एका ठिकाणी काही चिंक पडले होते, चिंध्या. चिंध्या माहिती आहेत ना, हे कपड्याच्या चिंध्या. ते 2-4 चिंध्या उचलल्या, म्हणले हेच घेऊन जाऊ. जरा पुढे चालले की एक लिंबाचा फाटा मोडून पडलेला दिसला, म्हणले हे एक नेऊ. जरा पुढे गेले, माती खूप छान होती, अशी मऊ मऊ शार माती होती, म्हणले वा वा एक मोठ माती नेऊ. आता काय शुकाचार्य त्यागे महात्मे, त्यांच्याकडे काहीच नाही, जे दिसेल ते उचलायला लागले. जनकाला भेट देण्याकरता आले. जनक राजाच्या दरबारात द्वारपालाने अडवलं, आत प्रवेश नाही. म्हणाले ठीक आहे, कसं मिळेल? नाव सांगा. मध्ये जाऊन विचारावं लागते, परवानगी आली तर मग प्रवेश मिळेल. म्हणजे नाव होय, सांगा त्यांना मी शुकाचार्य तुमच्या दारात आलोय. द्वारपाल गेले, जनक राजाला सांगितलं, महाराज बाहेर एक व्यक्ती दारात उभी आहे, ते म्हणतात की मी शुकाचार्य आलो. काय सांगायचं त्यांना? जनक राजाने सांगितलं त्यांना सांगा, म्हणावं संगम त्यक्त्वा सुखी भव, जे सोबत आणले ते टाकून द्या आणि सुखी व्हावं. द्वारपाल बाहेर आले आणि त्यांनी निरोप दिला, आमच्या राजाने सांगितलंय तुम्ही जे सोबत आणले ते टाकून द्या आणि सुखी व्हा. शुकाचार्यांना हसू आलं, म्हणले वा वा, चिंक आणलेले बरं कळलं, म्हणले देतो टाकून. चिंक टाकून दिले, सांगितलं जा आता जाऊन सांगा मी शुकाचार्य आलो. पुन्हा गेले द्वारपालात जाऊन राजा जनकाला म्हणाले, महाराज कोणीतरी व्यक्ती आलाय, तो म्हणतोय मी शुकाचार्य आलो, काय सांगावं? म्हणले सांगा त्यांना संगम त्यक्त्वा सुखी भव, जे सोबत आणले ते टाकून द्या आणि सुखी व्हा. पुन्हा तोच निरोप शुकाचार्यांना दिला. शुकाचार्य म्हणले अरे वा, हे लिंबाचा फाटा उगच ठेवलाय, म्हणजे दिला टाकून. म्हणले आता टाकून दिला म्हणावं लिंबाचा फाटा, मी शुकाचार्य आलोय सांगा. पुन्हा जनकाने सांगितलं संगम त्यक्त्वा सुखी भव, जे सोबत आणले ते टाकून द्या आणि सुखी व्हा. असं म्हणल्यानंतर पुन्हा येऊन त्या द्वारपालाने तसं सांगितलं. शुकाचार्य म्हणले अरे माती उगच ठेवली बाबा हातात, माती टाकून दिले, हातात झटकले. आता काही नाही म्हणले, चिंक टाकून दिले, लिंबाचा फाटा टाकून दिला, माती टाकून दिली, आता स्वच्छ झालं. म्हणले आता सांगा जाऊन मी शुकाचार्य आलो म्हणून. पुन्हा गेले द्वारपाल, त्यांना तेच उत्तर मिळालं संगम त्यक्त्वा सुखी भव. पुन्हा येऊन सांगितलं महाराज तुम्ही सोबत आणले ते टाकून द्या, सुखी व्हावं. शुकाचार्याने थोडेसे विचारात पडले, म्हणले आता माती होती टाकून दिली, चिंक होते टाकून दिले, लिंबाचा फाटा होता टाकून दिला, आता काहीच नाही तरी मी कसं म्हणाले संगम त्यक्त्वा सुखी भव. हा एक कळलं, म्हणले सगळं सोडलं पण माझा मीपणा कुठं सोडलाय? मी शुकाचार्य आले, तो मीपणा सोडला. तिथं 2.5 दिवस समाधी लागली शुकाचार्यांना जागेवर. अहंकार गेला तुका म्हणे देव, स्वस्वरूपात प्रतिष्ठित झाले. गुरु अजून भेटले नाही, गुरु तिकडच आहेत शिष्य दाराच्या बाहेर, तिथंच समाधी लागली. 2 दिवस आणि तिसरा अर्धा दिवस. मग समाधीतून जेव्हा सावचित्त झाले, समाधीचं उत्थान झालं, त्यावेळेला द्वारपालांच्या समोर गेले, हात जोडले, सांगितलं सांगा आमच्या गुरूंना शुक नावाचा एक देह दारात आहे, तुमच्या दर्शनाची प्रतीक्षा आहे. द्वारपालाने जाऊन सांगितलं बाहेर एक व्यक्ती आले, ते म्हणतात की शुक नावाचा एक देह दारात उभा आहे, दर्शनाची प्रतीक्षा आहे, काय सांगावं? जनक राजे म्हटले सांगू नका, आता मीच जाऊन भेटतो. पळत गेले, शुकाचार्याला आलिंगन दिलं, शुकाचार्य पाया पडले, मस्तकावर हात ठेवला आणि जनकाला फार आनंद वाटला. कारण पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. शिष्य विजयी झाला की गुरुला आनंद होतो. त्याने आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला असेल? ऐका, आशीर्वाद दिला, म्हणाले शुका एक वेळेस माझं नाव लोक विसरतील पण तुझं नाव कधीही विसरलं जाणार नाही. शुकाचार्यांना एवढा मोठा आशीर्वाद गुरुचा मिळाला. काय सोडल्यावर मिळाला? माझा मीपणा म्हणजे अहंकार. म्हणून त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे विठ्ठल विठ्ठल.
मध्ये चिपळ्या देवदत्तमिमां वीणां स्वर ब्रह्म विभूषितम. चिपळ्या वाजवा की बाबा, चिपळ्या वाजवा ना. विणेकरी नाही तुमच्याकडे आहेत तो? अरे कोळवाडीत चिपळ्याच नाहीत का? आहेत का? कुठं ठेवल्या? घरी असतील. जाऊ द्या, मी पुन्हा कधी आलो ना तर मला चिपळ्या सहित विणेकरी पाहिजे. ठेवून द्यायला थोडंच आणलं त्या. विठ्ठला विठ्ठला राग येऊ देऊ नका बरं कुळवाडीकर, चिपळ्या मागवल्या म्हणून. तसं नसल्या तर मला सांगा, घेऊन देतो. आहे ना? हा. नारदाच्या गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या. देवदत्तमिमां वीणां स्वर ब्रह्म विभूषितम. असे हिमालयामध्ये फिरू लागले नारदजी. आणि फिरता फिरता गंगेच्या काठावर एक अत्यंत सुंदर रमणीय स्थळ दिसलं. समोर वाहणारी अलकनंदा गंगा, बाजूला एक सुंदर गुहा, गुहेच्या समोर असं पटांगण, तिथे पिंपळाचं झाड, त्याची सावली, समोर सारस, चातक, असे चक्रवाक, चंडोल हे पक्षी, मोर वगैरे, आणि सुंदर फुलांनी फुललेली बाग. बघा ना, गंगेच्या काठावर. जवळच पाऊस आला तर मध्ये बसायला गुहेचं स्थान, आश्रय, सगळं सुंदर. नारदाला वाटलं, वा काय जागा आहे, चांगली जागा, सुंदर जागा दिसल्यावर काय आठवतं तुम्हाला? त्याच्यावर अवलंबून आपलं मन कशात आहे. असं आपण रस्त्याने चाललो, सुंदर बाग बगीचा वगैरे दिसला, भारी एखादी जागा दिसली की काय वाटतं मनात आपल्या? माझ्यासारखे खदाड असले तर म्हणते तिथं बसून जरा जेवण केलेलं बरं. काही जणाला असं आठवेल की बाबा चला आपली बायको आणली असती, लेकरं आणली असती तर बरं झालं असतं फिरायला. म्हणजे ज्याचं मन जिथं आहे ती गोष्ट सुंदर ठिकाणी गेली की आठवते आपल्याला, बरं का? आता तिथं गेल्यावर नारदाला काय वाटलं? इथं बसून आपण तपश्चर्या करावी. यत्रोपविशत कुर्वन्ति तपाम्यहम् इति स्मृत्वा. इथे बसून मी तप करावं. नारदाच्या मनात विचार आला. म्हणजे त्यांना काय आवडतंय? काय आवडते नारद? तप करायला. तप करण्याकरता नारदजी बसले, पद्मासन लावलं, तपश्चर्या सुरू केली. आता कोणता मंत्र होता, कसा जप होता, काय मला माहित नाही, पण तदा ते कुर्वन्ति नारदम तपाम्येतत्. तप सुरू केलेलं आहे. आणि तप सुरू झाल्यानंतर तप 1-2 दिवस केलं नाही महाराज, 12,000 वर्ष नारदाचं तप चालू आहे. किती? 12 सहस्रकं ते संवत्सराणां. 12 सहस्र संवत्सराणां 12,000 वर्ष ते तप सुरू आहे. 12,000 वर्ष तप सुरू असताना इंद्राची गादी डोलायला लागली. इतकं पुण्य नारदाला मिळालं, बरं का? इंद्र घाबरला. सगळ्यात अगोदर तपस्वी माणसाला बघून कोण घाबरतं माहिती का? इंद्र घाबरतो. म्हणून आपल्या वेदामध्ये असा मंत्र आहे की हे इंद्रदेवा, आमच्या तपामध्ये तुम्ही विघ्न आणू नका. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषाः विश्वे देवाः स्वस्तिर्नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. कृष्ण यजुर्वेदीय पद्धतीने मी मंत्र म्हटलं, बरं का? आता याला शुक्ल यजुर्वेदीय पद्धतीने म्हणायचं तर कसं म्हणावं? ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषाः विश्वे देवाः स्वस्तिर्नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सगळंच लक्षात ठेवायची काही गरज नाही, काही गोष्टी फक्त ऐका. नारदाला तप करताना बघून इंद्र घाबरला, बरं का? घाबरलेल्या इंद्राने विचार केला, नारदानं इतकं तप केलंय, माझी गादी पाहिजे का काय? म्हणूनच हे तप करायला का काय? आणि ज्यांच्याकडे गाद्या आहेत ना त्यांच्याकडे भित्रे कुणीच नाहीत. माझी गादी नाही गेली पाहिजे, बस. इतके परेशान. इंद्राने विचार केला, नारदाच्या तपात विघ्न टाकायचं, तपोभंग करायचा, पण करायचं कसा? कामदेवाला बोलवलं, सांगितलं बाबा काही कर पण त्या नारदाचं तपभंग कर. कामदेव म्हटलं, होय इंद्रा, कधीतरी चांगल्या कामाला बोलवायचंय की.
सदा आपलं ह्याचा तपभंग कर, ह्याचं वाटोळं कर, त्याचं वाटोळं कर. चांगल्या कामाला बोलव जा की कधी कधी. इंद्र म्हणला एवढे वेळेस ऐकडे हे नारदाचं मिटव काय करतो म्हणला, तू काय काळजी करू नको. त्याच्यात काय कामदेव म्हणतात मला म्हणलं. कामदेव म्हणजे काय साधा देव आहे का? आपल्याकडे कामासूर नाही बरं का, काम देव आहे. नीट आहे का? काम दैत्य नाही, काम देव आहे. धर्माच्या विरुद्ध नसलेला काम भगवंताची विभूती आहे. धर्मा अविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. गीतेत भगवान म्हणतात धर्माच्या विरुद्ध नसणारा काम माझं स्वरूप आहे. नीट आहे का? तो कामदेव निघाला. कोण कोण सोबत घेतलं? सोबत घेतलं वसंत ऋतूला. कामदेव बसंत निरमय हो, शीतल मंद सुगंधित सुरभी बहू. वातावरण तयार करावं लागतं. कामदेव काय उग कुठे येत नाही. रखरखत्या उन्हात कशाचं कामन काय. निज माया बसंत निरमय हो. सगळ्यात सुंदर ऋतू कोणता? वसंत ऋतू. बरं का? आता चालूच आहे. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस असा आहे. ते वसंत ऋतू निर्माण केला. शीतल वारा व्हायला लागला, मंद मंद व्हायला लागला, सुगंधित वारा व्हायला लागला. अजून काय केलं? दमकत दामिनी चमकत ते अप्सरा नाचत विविध विधिरंगा. कोण अप्सरा आहेत? मेनका आहे, तिलोत्तमा आहे, रंभा आहे, उर्वशी आहे, चंद्रकला आहे. अजून नाव येतात मला, पण कशाला बस झाले की काय करायचं आपल्याला त्यांच्यावर. त्या अप्सरा तिथं नाचायला लागल्या. करही गान बहुविधी तान तरंगा. ते गंधर्व गायन करायला लागले. गंधर्वाचा स्वर काय असावा म्हणा. स्वराचं स अजून आम्हाला कळालं नाही. काय गंधर्व गात असतील विचार करत. त्यांचं नाव गंधर्व आहे. काय त्यांचं गायन सुरू आहे. वाद्य काम करणे सगळी मंडळी. सुंदर नृत्य वगैरे सुरू झालं. वातावरण निर्मिती. कामदेवाने आपल्या हातात धनुष्य घेतला. कशाचा धनुष्य आहे? फुलाचा. कशाचा धनुष्य? कामदेवाचा फुलाचा. फुलच धनुष्य आहे त्याचे. त्याच्यावर बाण जोडले 5. बाणाची नाव आहे का? तापण, दीपन, उद्दीपन, परिपीडन आणि क्षपण. हे 5 काय आहेत? कामदेवाचे बाण आहेत. नीट ऐकत जा. पहिला तापण म्हणजे तप्त करणं अंतःकरणाला, उत्तप्त अवस्था होणं. दुसरा दीपण म्हणजे आग लागणं. जाऊ द्या पुढचं कशाला सांगू, सांगण्यासारखं नाहीच आहे ते. ते ज्याचे त्याने अनुभवावं नाही तर नाही अनुभवावं. नाही अनुभवलं तर आनंदच आहे. अनुभवलं तरी काय असायचं ते असू द्या. आनंद तर नाही म्हणा, आहे दुःखच. पण त्याच्याशिवाय काय की जे मूर्ख न सेविता न सरे, त्याच्याशिवाय सरतही नाही बाबा. काय करावं बरं. जाऊ द्या. काय म्हणून नावं ठेवावी? आपल्या सगळ्यांची उत्पत्तीच त्याच्यातून आहे म्हणून नावं ठेवण्यात ते काय अर्थ नाही. आनंदच म्हणायचा. काय हरकत आहे? आनंद म्हणून. हे 5 बाण आहेत. तरी 5ही बाण मारले. तापन, दीपन, उद्दीपन, परिपीडन, क्षपन. पण काही परिणाम नारदावर नाही. नारद तशाच तसे तटस्थ भगवंताचं ध्यान करत तप करत होते. काही उपयोग झाला नाही. कामदेवाच्या लक्षात आलं आपले बाण संपले. धनुष्य गुंडाळला. वसंत ऋतूला सांगितलं अप्सरांना चला चला आटपा म्हणले. गंधर्वाने बस करा. गा म्हणले भैरवी. आता शेवटाचे विनवणी असं थोडंच गायला असणार आहे. ती भैरवी वेगळीच आहे काहीतरी. त्यांचं आवडलं झालं. जिकडे तिकडे सगळे आपले आपलं बाळ विचारत एका शब्दात सांगू का नव्या भाषेत? पॅकअप पॅकअप पॅकअप. सगळ्यांनी आपापलं उचललं. निघाले असे पार त्या तिथवर गेले एक फरलांबर. मग नारदाने डोळे उघडले बरं का. डोळे उघडले, समोर बघितलं तर कामदेव परत चाललाय, अप्सरा परत चालल्या. त्यांची टीम जी सगळी आली होती ते सगळी टीम परत चालले. नारदाला एवढा आनंद झाला. म्हणजे वा 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 बरं झालं. काम जिंकला म्हणले. काही का असं काम जिंकला. कामदेव गेला. नारद थोडा वेळ विचारात पडले. म्हणले वा काही असो. बरं माझ्या आधी पुन्हा जिंकेल तकडे त्याची भेट घेऊ म्हणले. ते लय असते बरं का. नवीन पोरग ग्रॅज्युएट झालं की गावात कोण कोण ग्रॅज्युएट आहेत ते हुडकीते. बघा तुम्ही एखादा मास्टर ग्रॅज्युएट झालं तर मग कोण कोण मास्टर आहेत बघते लगेच. काय फार विचित्र प्रकार आहे. कोण आहे बाबा आधी म्हणले. जिंकलेलं तर कोणी नाही पण जाळलेला एक जण आहे. कुणी जाळला होता काम? भगवान शंकर. महादेवाला जाऊन भेटू म्हणले. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. आरे कैलासपुर तरणारजी नारायण हरे
नारायण हरी. आज विना जरा जास्तच उभा होता असा. म्हणले काय चाललं नारदजी? काय नाही म्हणले देवा, तुम्हाला जाळावा लागला, पठ्ठ्यानं जिंकलाय. काय काम? महादेव म्हणले वा वा वा, खरंच नारदजी वा, तुमचं कौतुक आहे. म्हणले मला जाळावं लागलं, तुम्ही जिंकला. म्हणले वा वा वा. वा वा नाही म्हणले, काय फरक आहे का नाही तुमच्यात? नाही, तुम्ही श्रेष्ठ आहेत म्हणले नारदजी, माझ्यापेक्षा श्रेष्ठ तुम्हीच आहेत. कोण म्हणाले? महादेव. हे असं होते बरं का. अहंकारी माणसाला समोरचे समजदार माणसं तुम्हीच मोठे म्हणते तोंडावर, मागायला त्यांनाही माहित असते हे पंक्चर झालं टायर काय. पण हवा भरायची आपली जेवढी जमते तेवढी, तुम्हीच भारी, तुम्हीच भारी, तुम्हीच भारी, जगात भारी, तुम्हीच भारी. नारदजी म्हणले बरं बरं येऊ का? म्हणले जरा काम आहे मला. म्हणले ऐका ना. महादेव म्हणले ऐका ना. काय? हे काम जिंकल्याचं जे प्रकरण मला सांगायला आलात, आनंदाची गोष्ट आहे. म्हणले फक्त एक विनंती, वैकुंठात जाऊन भगवान विष्णूला सांगू नका. नारद मनात म्हणले बघितलं का कसं जळत येते, देखो नाही हो माझं, मी जिंकेला ह्यांच्या पुढे गेलोय म्हणून भगवान विष्णूला सांगू नका मध्ये, म्हणजे आपण तिथंच गेलं पाहिजे. बघितलं का कसा उलटा विचार करते माणूस. लगेच नीट वैकुंठात नारायण हरी. बघितलं का स्वर कसा आहे. एरवी असा हात जोडून नमस्कार करायचे, आज नुसतं नारायण हरी. भगवान विष्णूच्या लक्षात आलं माझ्या लेकराला रोग झालाय म्हणून. म्हणले या नारदजी या, काय ऐकण्यात आलंय का आमचं? म्हणले काय? पठ्ठ्यानं हा हा ते काम जिंकलेलंच की. ह्याला लय आधीच माहिती राहते, हे लय चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटा सकळा म्हणी, धन्य तुझी विठोबा. तेवढे मला माहिती आहे सगळं, पण तुम्ही मला सांगायला जरा उशीर केला होणार. म्हणजे कसं काय? तुमचे नाव घेऊन लोक काम जिंकायला जातात. अरे वा वा वा. बरं म्हणले तुमचा मोठा सत्कार करायचा आहे मला, त्याच्यामुळे मी कार्यक्रमाचं करायला नियोजन. बरं म्हणले देवा कधी येऊ? नाही यायला 2 दिवस टाइम आहे. म्हणले आता 2 दिवस नियोजनाला लागते. तुम्ही काय करा, तुम्ही जरा असं डाव्या हाताच्या रस्त्यानं जा म्हणले आणि थोड्या वेळानं परत या. नारदजी म्हणले ठीक आहे. गेले थोडं वैकुंठातच, तिथले तिथंच बरं का, वैकुंठातच थोडं 1-10-5 पावलं चलले की एकदम वैकुंठ बंद झालं, नीटच पृथ्वीवर. कोण आले? नारद. पृथ्वीवर आले तर एक नगर लागलं आणि ते नगर असं भव्य नगर, मोठमोठ्या इमारती काय, महल काय, आणि असं चौक सजवायला चालू, मंडप लावायला चालू, रांगोळ्या काढायला चालू, डिझाईन बनवायला चालू. काय पोरं होते. नारद गेले पोरापासून. पोरं बोला की महाराज कशासाठी चालू रे? म्हणले आमचा एक राजा आहे शिलनिधी नावाचा. बरं म्हणले हो. त्याची एक मुलगी आहे म्हणले, तिचं नाव आहे विश्वमोहिनी. म्हणले मग? फार सुंदर आहे म्हणले, जगात सुंदर तिच्यावर कोणी नाही. आणि तिचं लग्न आहे म्हणले उद्या. लग्न म्हणजे असं लग्न नाही म्हणले, स्वयंवर आहे. देशोदेशीचे राजकुमार वगैरे येणार आहेत, तिला आवडल ते नवरा तिनं निवडायचं त्याच्यात. बर वा वा. राजा कुठं राहतो? म्हणले काय प्या इकडं महल आहे म्हणले, जा. नारदजी गेले महलाच्या समोर की राजा धावत आला. तो नारद ऋषी आले. वा वा वा, या या नारदजी या. घेऊन आले, पाय पूजा वगैरे सगळं झालं, बसले. शिलनिधी राजा म्हणलं फार चांगलं झालं महाराज, उद्या लेकीचा स्वयंवर आहे माझ्या. म्हणले असू दे की काय त्याच्यात. नाही तसं नाही म्हणले, जरा लेकीचं भविष्य सांगा की. म्हणले बोलो की. त्याची लेक आली ती विश्वमोहिनी. नाव विश्वमोहिनी, ती खरंच विश्वमोहिनी होती बरं का, इतकी सुंदर होती. येऊन बसले समोर. नारदांनी हातात घेतला ते रेषा बघण्यासाठी, पण हाताकडे कमी चेहऱ्याकडेच बघत राहिले नारदजी. ते राजा काय म्हणते? महाराज भविष्य? हो हो ते भविष्य म्हणजे तुझी कन्या फारच सुंदर आहे. म्हणले हो ते माहिती आहे हो, पुढचं सांगा की. लावण्याची खानाच आहे. नाही ते बी माहिती आहे हो, पुढचं सांगा की. रूप सौंदर्य अप्रतिम. महाराज भविष्य सांगा हो. म्हणले भविष्य काय? नवरा कसा मिळेल हिला ते सांगा. आता लग्न आहे उद्या, स्वयंवर आहे, नवरा आहे. हा हा ते काय? म्हणले ज्याच्या गळ्यात नेहमी विना असतो, हातात चिपळ्या असतात, जो त्रैलोक्यात नेहमी भ्रमण करतो.
असं कोण कोण हे स्वतःच वर्णन करून टाकलं, पायावर नखापासून शेंडीपर्यंत. मूळचा सत्य लोकातला असेल, मूळचा ब्रह्मदेवाचा पुत्र असेल, वगैरे वगैरे वगैरे. आता शिलानिधी राजाला इतकं उघड बोलल्यावर कळलंच नसेल का? पण ते काही म्हणत नाही, ते म्हणते बरं बरं बरं, हो हो हो. काही माणसं कळून न कळल्यासारखं लय चालू माणसं असतात ते. तेव्हा नाही नाही, हो बरं बरं, अच्छा अच्छा, हो का, बरं बरं. शेवटं झाल्यावर पुन्हा काय म्हणत, महाराज उद्या या मग आशीर्वाद द्यायला स्वयंवरात. नारद म्हणले मी नाही आल्यावर होतच नसते. कसा स्वयंवर होईल म्हणल्यात. नारद गेले, रात्री झोप येईना नारदाला, डोक्यात तेच आपल्याला ती कशी मिळत, आपल्याला ती कशी मिळत. ग्रंथ वाचित बसले, त्यांना सापडलं कन्यावर येते रूपम. ते काय असते, लग्न म्हणल्यावर सासरा वेगळ्या गोष्टी बघतो, त्या पोराची सासू वेगळ्या गोष्टी बघतो, मेहुणे वेगळ्या गोष्टी चौकशी करतात. सासऱ्याचं म्हणणं एकच, मी पोरगी जिथं देईल तिथं उपाशी मरून विषय मिटला. म्हणजे पोरग कमविणार असा, पोरीच्या बापाची इच्छा, माईची इच्छा सांग का, बाकीचं काही का असणार, पण नुसतं हिडीस फिडीस करणार नसा, स्वभाव नीट असावं बघा. नाही तर तुम्ही आहेतच की माझ्या पदरात ठिसठीस करायला, तसला नका ओळखू म्हणून सांगते म्हातारीवर. काय पुन्हा मेहण्याचं काय, बाकीचं जाऊ द्या, पण बॅकग्राऊंड बरं आहे का दाजीचं, कोण्या पोरामध्ये बसतेत, काही कुटाने भानगडी अडचणी, ते सर्चिंग ऑपरेशन असते पोरायचं त्यांच्यातले त्यांच्यात. बरं, पण पोरीला काय आवडतं, काही का असं ना, पण मॉडेल मला शोभल असं असावं. चार चौघीत गेले तर निवळच कुचर दिसू नये. कन्यावर येते रूपम, रूपाची भक्ती आहे कन्या बरं का, त्याची इच्छा आहे सुंदर असावा. नारदजी म्हणले सुंदर रूप घेतल्यावर मला वरीलच की, म्हणले मला माळ घालेलच किती विश्वमोहिनी. सुंदर रूप कसं होईल म्हणले. मी पडलो नारद, चला म्हणले वैकुंठात. सगळ्यात सुंदर कोण आहे बोला की, भगवान विष्णू. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, कासे सोनसळा पंघरे पाटोळा, घननीळ सावळा बाई आनो, सकळही तुम्ही भागी की सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळ कंठी वैजयंती. झाला सगळा अभंग झाला. असे सुंदर भगवंत आहेत. चला म्हणले, आणि सगळं विचार करायला रात्रीचे 2 वाजले. रात्रीचे 2 गेले वैकुंठात. देव झोपलेले होते. आता उठवायचं कसं, जवळ गेले, हळूच हात मारले, देवा 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 नारायणा. देवाला जाग आली. काय झालं नारदजी, या की. नाही तुम्ही जिकडे म्हणे, का लक्ष्मीच्या समोर बोलायचं नको म्हणजे, जरा प्रायव्हेट आहे, इकडे या. बरोबर म्हणजे आलो, भगवंत आले बाहेर. बोल काय एवढ्या रात्री कस काय. नाही नाही ते काय, उद्या जरा तुमच्या रूपाचं काम पडले हो. म्हणजे माझ्या रूपाचं करीत जा की ध्यान. म्हणले त्याचं काय, चित्ती तुझे नाम डोळा रूपाचे. नाही ध्यान रोजच करतोय हो, तुमचं रूपच मला पाहिजे म्हणले. म्हणजे कशासाठी पाहिजे म्हणले, म्हणजे उद्या जरा लग्न करायचंय म्हणले मला, आणि ज्या मुलीसोबत करायचंय तिला माझं रूप आवडावं म्हणून मी तुमचं किरायानं मागायला. म्हणजे काय किराया असं सांगा. काय नारदजी म्हणले, तुमच्याकडून भाडं घ्यायचं असते, तुम्ही इतके जवळचे आहेत माझ्या, मी किराया कसं घेईन. काही म्हणता म्हणजे तुम्हाला काही कळते का. बरं तेव्हा रूप मिळेल ना. हो मिळेल. सगळ्यात सुंदर रूप देताना तुमचं. आता पुढच्या चौकशा करायची गरज होती का. सगळ्यात भारी वालं द्या. नारदजीला भगवंत म्हणले तुमचं हित होईल असं रूप देतो, या आता. गेले नारदजी परत. काय सकाळी सकाळी भगवान विष्णूचं रूप. पहाट सतरंजी यात्राच्या आधीचे पोहोचले लग्न मंडपात. बाकीचे पुन्हा आले सगळे. झाली वेळ लग्नाची. विश्वमोहिनी कुणी पुढून येणार आहे, डावी कोण येणार आहे म्हणजे की नारदजी हॅक वापरायला तिकडं. म्हणजे आल्या आल्या मीच दिसा, दुसरा कोणी दृष्टीलाच पुढून नये. तिकडून येणार आहे म्हणजे इकडच्या कडाला. लोकांना कळ नाही इकडून इकडं कपाळायला तुला. थोड्या वेळानं विश्वमोहिनी आली, हातात वरमाला वगैरे घेतली. आता स्वयंवर येतो, स्वयंवर आहे. स्वयंवरात कसं असतं, आता स्वतः शोधायचं आहे ना. हे असे कॅन्डिडेट उभा राहिलेले, एक 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 बघत चालली हातात माळ घेऊन.
नारदजीची नुसती तर मग कवाई येते की माझ्या पुस्तकावर. जवळ आल्याबरोबर अशी मान पुढे करून उभी राहिली. घाल घाल हार म्हणून मनातून बरं, म्हणाय नाही. जवळ आले विष्णुमोहीने असं बघितलं चेहऱ्याकडे, असं केलं गेली पुढे. केवढा अपमान. अंगाची तीळ तीळ लाही लाही झाली. त्यांच्या बाजूला दोघ जण उभे होते. ते खदा 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 हसायले. नारद म्हणले, का हसायला रे पोरं मला? म्हणजे एकदा तोंड बघा की आरशात. का हूं करून केली ते कळलं. अरे बापरे, बघतो. गेले ना आरशात बघितलं तर काय, सगळं शरीर भगवान विष्णूचं, तोंड तेवढं माकडच. माकडच. कशाचं तोंड? माकडच. अरे बापरे, मी इतकं फसविलंय का मला देवानं. आता बघतो म्हणजे देवाची आले वैकुंठात असं तन 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 तापले का नाही रागाच्या भरात. हे भगवान विष्णू, मला फसविलंस, मला माकडाचं तोंड दिलंस, मला स्त्रीचा वियोग दिलास, मला दुःख झालं. तुझी लक्ष्मी 6 महिने तुझ्यापासून दूर राहील. तुला दुःख भोगावं लागेल, तुला वियोग भोगावा लागेल. देवा देवा आपले गप उभं राहून नाही काय म्हणणं. ते दोघ जण हसत होते. मला तुम्हाला रथ फिरावं लागल लक्ष्मीसाठी. माझा अपमान केला, यो केला, त्यो केला, असं असं. थोडा वेळ झाला की देवानी सगळी माया काढून घेतली. म्हणले, नारदा कोणता शिलनिधी राजा आहे, कोणती विश्वमोहिनी, कुठे ते गाव? मागे वळून बघितलं तर गाव नाही, राजा नाही, ती कोण पोरगी नाही, काय नाही, सगळं खोट. हा बाबा, देवा हे खोटं होतं का सगळं? म्हणजे खोटच होतं. देवा क्षमा करा, माझं चुकलं गडे, मी तुम्हाला श्राप दिलो. म्हणले, दिलो ते खटा होणार नाही. म्हणले, आता राम अवतारात सीता 6 महिने लांब राहणार, मी रडत फिरणार, त्याची काळजी करू नका. ते तुम्ही दिलेला श्राप खराच हो, ते काही खोटं काहीच होऊ देत नाही म्हणे तुमचं. तर देवा माझं कसं चुकलं असेल एवढं? म्हणजे चुकायला काहीच नाही. तुम्हाला एक रोग झाला, त्याचं इंजेक्शन दिलं. कसला रोग झाला? मी काम जिंकला. मी काय जिंकला? काम. काम जिंकलं हे वाईट नाही. मी काम जिंकला. अहो काम जिंकला, पण अहंकारानं घर केलं ना, तो अहंकार तोडण्यासाठी मी ही लीला केली. मग त्याग कशाचा करायचा? त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे विठ्ठला विठ्ठला. ज्या गोष्टीचा आपण त्याग केला असं वाटतं, ती गोष्ट कधीही माथ्यावर येऊन बसू शकते. त्याच्यासाठी फक्त आपल्या अहंकाराला सोडणं महत्वाचं आहे. ज्याने अहंकार सोडला त्याला वेगळी परमार्थ साधना करायची गरज नाही. तो जसा आहे तसं त्याने राहावं.
मनामध्ये वैषम्याची वृत्ती ठेवायची नाही. अंतरीचे विषम जाड येऊ पुढे न द्यावे. विषमता काय आहे बघा. योगीचं बळ काय असतं? पाहे पाय समत्व चित्ताचे येची बळ जाणावे योगाचे. स्तुती झाली निंदा झाली तरी सम अंतःकरणाची वृत्ती असणं याचं नाव समत्व आहे बरं का. समत्वम योग उच्चते. आता बारकाईने आपण हा विषय समजून घ्यायचा. विषमता कशाला म्हणतात? जिथं सुख आहे तिथं दुःख आहे, जिथं लघुत्व आहे तिथं गुरुत्व आहे. या गोष्टी वैषम्याच्या आहेत. हे अंतःकरणात विषमत्व येऊ द्यायचं नाही, नाहीतर मग प्रकृतीचं साम्य जे आहे ते आपल्याला ढासळतं. आणि म्हणून अंतःकरणामध्ये समवृत्ती ठेवावी. सगळ्याच्या प्रती समान, सुख दुःख समान, स्तुती निंदा समान, शत्रू मित्र समान. एकूणच काय गुणातीताची जी व्याख्या 14व्या अध्यायात भगवान सांगतात त्या पद्धतीने आपलं अंतःकरण असावं. मानापमानयो स्तुल्य स्तुल्य मित्रारि पक्षयोः सर्वारंभ परित्यागे गुणातीतः स उच्यते. त्या स्थितीला प्राप्त व्हावं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची अट सांगितली. पहिली अट अहंकार सोडा, दुसरी अट विषमता पुढे येऊ देऊ नका, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट आहे मन शुद्ध ठेवा, समाधानी राहा. विठ्ठल विठ्ठल. मन शुद्ध ठेवणं फार गरजेचं आहे बरं का. माणसं बाहेरून खूप गंगा स्नान करतील, तीर्थक्षेत्रावर जाऊन तीर्थ प्रक्षाळ करून घेतील, पण त्याच्यामुळे बाह्य शुद्धी होईल. अंतःकरणाची मनाची शुद्धी ही सगळ्यात महत्वाची बरं का. रोज आंघोळ आपण शरीराला घालतो, मनालाही कधी कधी आंघोळ घाला की, कधी कधी मनही स्वच्छ धुवून काढा की. आणि मन स्वच्छ धुतलं ना की त्या शुद्ध मनाच्या ठिकाणी भगवंत येऊन राहतात. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि सगळ्यात महत्वाचे समाधान बरं का. आजकाल सगळ्यात कमी असणारी गोष्ट म्हणजे समाधान. सगळं मिळते पण जे मिळत नाही त्याचं नाव समाधान आहे. विठ्ठल विठ्ठल. या जगात भोगीही समाधानी नाही, त्यागीही समाधानी नाही. भोगीला अजून भोगायचंय आणि त्यागीला अजून काहीतरी त्यागायचंय. हे अजून अजून जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वस्वरूपाची कशी प्राप्ती होईल बरं? परब्रह्माच्या साक्षात्कारासाठी या देहाचा साक्षी होणं गरजेचं आहे. अष्टावक्र गीतेमध्ये महर्षी अष्टावक्र सांगतात, यदि देहं पृथक्कृत्या चित्ती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांत बंधमुक्त भविष्यसी. मी देह आहे या वृत्तीच्या बाहेर पडून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित होणं याचं नाव समाधान आहे. समम आधायते मनः इति समाधान. समाधान काय आहे? समत्वाला प्राप्त होणं, समस्थितीला प्राप्त होणं. सम म्हणजे काय? तर सगळ्या प्रकारच्या विषमतेच्या बाहेर पडणं हे आपल्या जीवनात व्हावं. आणि याच्या करताच आपल्याला परमार्थ करायचा आहे. तुका म्हणे शुद्ध, तुका म्हणे शुद्ध,
Ah